सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या आणि ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्याच्या छायेत असलेल्या श्री क्षेत्र पार्वतीपूर पार येथील आदिशक्ती श्रीराम वरदायिनी मातेचा वार्षिक यात्रोत्सव यंदा 14 एप्रिल ते 22 एप्रिल 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। समर्थ रामदास स्वामींचे कुलदैवत आणि प्रभू श्रीरामांना वर देणारी माता म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून हजारो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे। यंदाच्या यात्रेचे मुख्य आकर्षण आणि वेळापत्रक। यंदाचा हा महोत्सव चैत्र कृष्ण द्वादशीपासून सुरू होऊन वैशाख शुद्ध षष्ठीपर्यंत चालणार आहे। यात्रेच्या नियोजित कार्यक्रमानुसार दररोज विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत। 14 एप्रिल मंगळवार देवीचा अभिषेक, सायंकाळी श्री सत्यनारायण महापूजा आणि रात्री गावातून मातेची पालखी व काठी मिरवणूक काढली जाईल। 15 एप्रिल बुधवार रात्री 9 वाजता 43 गावांतील देवांचे वेढे वर्तविणे आणि देवदेवतांचे आगमन होईल। 16 एप्रिल गुरुवार या दिवशी रात्री 18 वाजता यात्रेचे मुख्य आकर्षण असलेले बगाड पार पडेल। तसेच रात्री 12 वाजता लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल। 17 ते 20 एप्रिल दररोज सकाळी श्रींची आरती आणि रात्री करंड ढोल लेझिमच्या गजरात आरती व मनोरंजनाचे कार्यक्रम होतील। 19 एप्रिल रविवार महिलांसाठी विशेष हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे। वैशाख शुद्ध पंचमीला छबिना उत्सव। या यात्रेचा समारोप वैशाख शुद्ध पंचमीला म्हणजेच 22 एप्रिल रोजी होणार आहे। या दिवशी छबिना, होम हवन, लघुरुद्र अभिषेक आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व। श्रीराम वरदायिनी मातेचे हे मंदिर महाबळेश्वरच्या पश्चिमेस 20 किलोमीटर आणि प्रतापगड किल्ल्याच्या दक्षिणेस 3 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात आहे। स्वतः समर्थ रामदास स्वामींनी या देवीचे वर्णन श्रीराम वरदायिनी असे केले आहे। याच ठिकाणी प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवण्यासाठी देवीची उपासना केली होती अशी आख्यायिका आहे। देवस्थान विश्वस्थ आणि ग्रामस्थ मंडळ पार यांच्या वतीने सर्व भाविकांनी या मंगल उत्सवात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे।